राम राम. राम राम राम. मी गजानन वाघमारे, कृषी मित्र. आज तुमच्या तळणी गावामध्ये आलो. तर आज तुमच्या ऊसाची जी माहिती आहे, तुम्ही काय काय टाकलं हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे मला. आणि तुमच्या शेतकरी मित्रांना सुद्धा हा व्हिडिओद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. एक आता तुमचं एक माहिती तुम्ही शेतकऱ्यांना सांगा. तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव धारबा शिवराम सूर्यवंशी आहे, राहणार तळणी, तालुका, जिल्हा नांदेड. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850 99 27 15. बर. तर आता हे सांगण्याचं एक कारण म्हणजे आम्ही यावर्षी महालाभ 10-26-26 आणि अमोनियम सल्फेट हे पहिला डोस टाकला आहे. ऊसाला पहिला डोस तुम्ही टाकला. बरोबर. आणि तुम्ही दुसरा डोस किती दिवसाला केलाय तुम्ही? नंतर दुसरा डोस 1-1.5-2 महिन्याच्या नंतर टाकला. 1.5 ते 2 महिन्याच्या नंतर टाकलाय. कोणता केलाय? त्याच्यामध्ये महालाभ आणि 9-24-24 9-24 10-26-26 आणि अमोनियम सल्फेट असे मिक्स करून 4 खतं टाकले. हा, हे असे तुम्ही 2 डोस एकदम बेस्ट केले आणि चांगले केले. आणि या खतामधून तुम्हाला काय अनुभव आलाय? या ऊसाची क्वालिटी, कलर वगैरे काय काय तर या ऊसाचे एक सांगायचं म्हणजे या ऊसाला कलर तर सारखाच आहे. बरं. कलर पण गेला आणि याची साईज जी बरोबर. दरवर्षी आता आम्ही ऊस आमचा दरवर्षी 3-4 एकर 5 एकर ऊस राहतो. बरोबर. तर यावर्षी या ऊसाची साईज पण वाढली. बरं. आणि कांड्याचे समजा या टायमाला ऊसाचं कांड किती 18-19 असे कांडे राहतात. तर आज या ऊसाचं कांड आता हे 26-27 कांडा आहे. 26-27 कांड आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 कांड्यापर्यंत हा ऊस आहे. बरोबर आहे. हा. तर तुम्हाला हे खत कसं वाटलंय? खताचा कारण आम्ही यावर्षीच खत वापरत एकदम रिझल्ट चांगला आला खताचा. बरोबर. हे एक तर खत काय आहे माहिती का? नॅचरल खत आहे. महालाभ जे खत आहे ना, नॅचरल आहे आणि केमिकल नाही. आता तुम्ही पोटॅश वापरता की नाही? पोटॅश पोटॅश पण वापरतो ना. कधी वापरले तुम्ही पोटॅश? महालाभच्या अगोदर 2 वर्षाखाली. मग तुम्ही आता पोटॅश बंद केली की चालू? नाही, आता बंद आहे. आता हे खत वापरली ना म्हणजे तुम्ही महालाभ आल्यापासून तुमचं पोटॅश बंद झालं. कारण त्याचं काही जाणवत नव्हतं ना. पोटॅश मध्ये महालाभ मध्ये काय फरक आहे तुमचा? नाही, पोटॅश मध्ये आणि महालाभ मध्ये यावर्षी आम्हाला फरक कळाला. आता काय करते तर लोक म्हणते तर बाप मला 50 किलोची बॅग पाहिजे. तर तुमचं म्हणणं 50 किलोची घ्या, 25 किलोची घ्या. आता हे पोटॅश ह्या ज्या खताने जाडी आहे ते दरवर्षी आता आम्ही वापरतो ना खत, पण अशी जाडी नाही झाली. बरं. आता ऊसामध्ये दशी पण नाही. बरोबर. नाही तर काय होते, आता इतकं संख्या जास्त झाल्यामुळे ऊसात दशी पडते. बरोबर. आता तुम्ही कोणता ऊस मोडून बघा, त्याच्यात दशी नाही, त्याच्यात काहीच नाही. बरोबर. आता ही साईज बघा, आता हे बघा, ही साईज कोण्या साईज एकदम सारखी हेच ऊस म्हणून नाही, कोणता ऊस बघा तुम्ही. बरोबर. कोण्या या साईडचा बघा, त्या साईडचा बघा. हे बघा, ऊसाची संख्या चांगली आहे आणि खूप लांब सडक आहे. हे एक रस्ता केला त्यांनी. हे रस्त्यामुळे हे ऊसाची लांबी आणि साईज खूप मोठा आहे. खूप. कोणतं खत? महालाभ आणि 9-24 आणि हे अमोनियम सल्फेट. हे खत जे वापरेल ना त्याला समजा की हे खताचं महत्व काय. बरोबर. महत्व काय? समजा आता आपण जर सांगलं तर काय करतील, समजा दुकानदार काही सांगितलं, जे वापरेल ना, आता आम्ही वापरला तर आम्हाला भरपूर अनुभव आला. तुम्हाला रिझल्ट चांगला आला आणि याचं चांगल्या प्रमाणात पीकही चांगला. ठीक. चला, धन्यवाद. धन्यवाद.